असू द्या. नर्मदे हार. तुम्ही कुठले? आम्ही जोडीने आहोत. बरं, जोडीने आलाय का? हो सटाणा बागलाण तालुका. नाशिकला आलो होतो मी. नाशिक हे तुम्हाला माहिती आहे का? मनमाड. मनमाड मग. मनमाडच्या पुढं कुंदलगाव आहे. हो हो कुंदलगावमध्ये मी गौशाळा चालू केली. हो का. तिथं आता 40-42 गायी आहेत. पण तिथं जे एक महाराज ठेवले होते मी, ते गेले पळून. मी गौशाळा चालू करून त्यांच्या ताब्यातच सोडली आणि ते गेलं पळूशाने. तर ते हेमंत चौधरी म्हणून आहे, त्यात ते बघते नाही का गौशाळेचं. मी जाईन, कधी जाईन तेव्हा जाईन. आता बोला हो मैया, वरती तोंड करा. आता इकडे बघा. असं दे, काही नाही होत त्याला. काय होते ते काही हे का तेव्हा. मी एक साधी गोष्ट आहे, मी आपलं जनरल विचारतोय. ऐका ना, परिक्रमा का करायची बाबा? एक साधी गोष्ट आहे. का हो देवा? नाही नाही नको. मी आता तुम्ही परिक्रमेत आहे, मी परिक्रमेत. मी माझ्या मते सांगतो की आपल्याला निसर्गाचा पण आनंद मिळतो. नाही सांगतो ना मी. आणि आपल्या आरोग्यासाठी आपलं जे शरीर आहे त्याच्यातले जे टॉक्झिन असतील ते चालल्याने आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो. थंडी, ऊन, वारा, पाऊस, निसर्ग याच्यातून आपण चालत असतो. त्याच्यातून आपलं आरोग्य तर आतापर्यंत जवळजवळ आहे ना 4-5 हजार तर माघारी गेले असते ना. गुडघं मोडलं, पाय मोडले. ऐका ना, जुलाबाव बसले, खोकल्यावर बसले. काही ना गाड्या नाही आले त्यांच्या घरून. हो ना, आले. आमच्या बरोबरचे 2 गेले ना. हा, गुडघं मोडलं, काहींचं वंगण संपलं. नाही त्यांनी सुरुवात तेज केली ना. आता तुम्हाला तरी लई दिवस नाही झाले, 30-35 दिवस झालेत. हो नाही, आम्ही 4 तारखेला निघालो. बरोबर आहे ना. आज 6 का 7 तारीख आहे. मग 30-33 दिवस झाले. 8 आहे ना, 34 दिवस झाले. मी ओंकारेश्वरून निघालो. मला आज 65 दिवस झाले. 65. तुम्ही मनशांतीसाठी आलेत नेमकं. जिथं आनंद मिळेल तिथं. नाही, आता तुम्हाला साध्या गोष्टी सांगतो तुम्हाला. आता तुम्ही कुठलं दर्शन घेतलं आज? आणि आणखी कुठल्या मंदिरात गेला होता? सोमनाथ मंदिर. 2 झाले. आणि ते सोमनाथ आणि ते शेजारीचे. आणि आपलं पिंगळेश्वर. हा, आणि पिंगळेश्वरला का? हा, तिथं मुक्कामाचं ठिकाण होतं. मग आता आणखी सकाळी, आता 5 मिनिटापूर्वी 10 मिनिटापूर्वी इथं गाव लागलं तिथं. हां, आत गेलता का? नाही, वरुणेश्वर. काय होते माहिती आहे का, की परिक्रमा का करायची हे माहीत नाही. पहिली गोष्ट, कशी करायची हे तर अजिबातच माहीत नाही. कारण का करायची असं माहिती असतं तर कशी करायची हे कळलं असतं. तुमच्या आलं का लक्षामध्ये? बऱ्याचदा काय होतं की आपल्या तिकडचे लोक परिक्रमेला, आपल्या तिकडचे नाही कुणी, आता तर परिक्रमेचे सगळे नियम बदललेले आहेत. सुविधा पण भरपूर झाल्या ना आता. परिक्रमेचे संदर्भ बदललेत, संदर्भच बदलून गेले. त्याच्यामुळं आता परिक्रमा म्हणजे एक असं मला अलीकडे वाटतं ते हुल्लडबाजी झाली. यात्रा अगदी यात्रेचं स्वरूप म्हणजे पंढरपूरची यात्रा. गिरनार परिक्रमा एक आहे, गिरनार पर्वताची. तिथं 5 दिवस असते. आणि वृंदावनची 84 कोस परिक्रमा आहे आणि पंचकोशी परिक्रमा आहे. ह्या सगळ्यात वेगळी नर्मदा परिक्रमा आहे. नर्मदा परिक्रमा ही तुमच्या आत्मेच्या शांतीसाठी, ही आध्यात्मिक यात्रा आहे. हा संन्यास मार्ग आहे, हा वैराग्याचा मार्ग आहे. आणि इथं प्रचंड शांतता पाहिजे, कारण इथं सगळ्या देवांनी तपस्या केली. बघा, परिक्रमा काय करायची सांगतो तुम्हाला. जर आपण येऊन, तुम्हीच बघताय आता, तुम्ही सकाळी एका आश्रमातून निघाला, दुपारी एका आश्रमात आला, तिथं जेवण केलं, तिथून आता ह्या आश्रमात आला. आता उद्या सकाळी दुपारपर्यंत जो माहिती मिळवायची तपश्चर्या किती काय. हां, तिथं. मग आता सांगा तुम्ही कुबेर भंडारीची कथा काय? सांगा. तू आज राहून जा, मग तुला सांगतो म्हणे. ऐका, तुम्ही काय म्हणला, तुम्ही हे गोळा करता, काय गोळा करता माहिती? कुबेर भंडारीची काय कथा आहे? कुबेराने काय केलं तिथं? का ते कुबेर भंडारी? ते कुबेराची तपस्या आहे. काय केली? कुबेर ते जाऊ दे, आता ते कुठले कोणते कुबेर, पण कुबेराचे जे ठिकाण आहे कुबेर भंडारी, हे कुबेर भंडारी काय आहे? मी का तिथं कुबेर भंडारीने तिथं तप केलं, का तप केलं? आता तुम्ही मला माहिती गोळा करायची म्हणून मी आपलं जस्ट विचारतो, काय झालं की तिथं, काय त्या ठिकाणचं महत्त्व काय? ह्या गावामध्ये वरुणेश्वर महादेव इथं. आणि तिथं ते कुबेर भंडारीची काय कथा आहे तुम्हाला आहे का माहिती? काय नुसतं दर्शन घेतलं ना, काय होतं, तीर्थक्षेत्राचं जाऊन दर्शन घेतलं तर त्या तीर्थक्षेत्राचं जर महत्त्व माहिती नसेल
तर ते तुमचं ते अज्ञानाचं आहे ना. अज्ञान आहे ते.